नमस्कार. होम मिनिस्टरच्या आणखी एका नवीन एपिसोडमध्ये मी जितेंद्र जोशी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मी आहे नाशिकमध्ये. हे पान आहे काय गालीचा एक छोटासा धागा असतो. तो धागा एकटाच असतो, कुठल्या तरी एका रंगाचा. त्या एका रंगाच्या धाग्याला घेऊन आपण काहीतरी विणायला सुरुवात करतो. मग दुसऱ्या वेगळ्या रंगाचा धागा येतो, मग तिसरा, मग चौथा, पाचवा, असे अनेक वेगवेगळ्या रंगांचे धागे विणत 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 एक सुंदर नक्षीदार गालिचा तयार होतो. आणि त्या गालिच्याची नक्षी आपल्याला भावते, आपल्याला फार सुंदर वाटतं. आपलं घर सजवून टाकतो गालिचा, महाल सुद्धा सजवतो. त्याचप्रमाणे आमचा एक एपिसोड सुरू झाला, दुसरा एपिसोड, तिसरा एपिसोड, असं करत करत 5-5.5 वर्षांपर्यंत चालत आलेला हा प्रवास, त्या एक एक एपिसोड पासून एक एक धाग्यापासून विणलेला हा होम मिनिस्टर नावाचा सुंदर गालिचा ज्या ज्या घरामध्ये, छोट्या मोठ्या घरामध्ये अंतरला गेला, त्या त्या घरामध्ये आनंदाचं वातावरण पसरलं. अनेक बहिणींना या कार्यक्रमामुळे आत्मविश्वास मिळाला आणि एक आशा मिळाली की कधीतरी होम मिनिस्टर आपल्याकडे येईल आणि आपलं आपल्या गावामध्ये, आपल्या शहरामध्ये, आपल्या नातेवाईकांमध्ये एक नाव होईल. चला तर मग आजही अशाच दोन वहिनींना, दोन कुटुंबांना भेटूया. फुटाणे वहिनी आणि राऊत वहिनी नाशिकमध्ये. नाशिक शहरातल्या गंगापूर रोड इथल्या प्रमोद नगर रेवती ब्लूम सोसायटीत राहणाऱ्या सौ वर्षा प्रवीण फुटाणे वहिनीकडे आपण चाललेलो आहोत. ओळख करून घेऊया वहिनींच्या परिवाराची. नमस्कार वहिनी. नमस्कार. संपूर्ण नाव? सौ वर्षा प्रवीण फुटाणे. माहेर? माहेर पुण्याचं. पुण्याचं? हो, पुण्याचं. लग्न कधी झालं? लग्न 25 डिसेंबर 2006. 2006. 3 वर्ष झाली. होतील आता. हां. अरेंज मॅरेज? हो, अरेंज मॅरेज. नमस्कार. नमस्कार. संपूर्ण नाव? प्रवीण अशोक फुटाणे. काय करता आपण? मी इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे आणि इथे एडीडी कंपनीमध्ये मी सर्व्हिसला. तुम्ही मूळचे कुठले? मी मूळचं पुण्याचं. पुण्याचं? पुण्यातल्या पुण्यातच जमलं हो हो. तुमचं? कधी आलात कधी नाशिकला? इथे मला येऊन 4.5 वर्ष झाले. बरं. ओळख करून द्या सगळ्यांची. हां, हे माझे मिस्टर Of course, प्रवीण फुटाणे. या माझ्या सासूबाई आहेत नमस्कार. कस्तुरी अशोक फुटाणे. या माझ्या ननंदबाई आहे मोठ्या, स्नेहल नितीन गुदगे. ही माझी बहीण आहे रुपाली कलशेट्टी. आणि या सगळ्या मैत्रिणी माझ्या शेजारच्या. ही ज्योत्स्ना आहे, ह्या शैली भाभी आहेत, या तारकुंडे भाभी, या मूर्ती भाभी, या भगत भाभी आणि या रॉय भाभी. बरं, पण सासूबाईंच्या हातात ते जे आहे, हा, हे माझं हे माझं पिल्लू तन्वी. खेळायला सुरुवात करू. अरेंज मॅरेज ना तुमचं? अरेंज मॅरेज. कोणी केलं अरेंज? आमच्या समाजाचं एक वधूवर सूचक मंडळ असतं, त्याच्यातनं नाव काढून मग हे लोक आधी यांच्याकडचे बघायला आले आणि मग रेग्युलर कांद्या पोह्याचा कार्यक्रम. तुम्ही कांदे पोहे दिले, तुम्हीच बनवले? हो. येतं तुम्हाला बनवता? हो, सगळं येतं. मग ते काय म्हणाले तुम्हाला? नाही, तेव्हा काही सांगितलं नाही त्यांनी. खूप टाइम घेतला तेव्हा. किती वेळ घेतला? 6 महिने घेतले. 6 महिने? त्या पिरियड मध्ये त्यांनी 40 मुली बघितल्या. 40? आणि त्यानंतर मग फिरून पुन्हा माझ्याकडे येऊन मग तेव्हा होकार. तुम्हाला असा माज वाटला असेल ना, 40 मुली बघून मग माझ्याकडे येता का? तेव्हा नाही, मी होप सोडून दिलं होतं. म्हणजे मला वाटलं नव्हतं की पुन्हा येतील म्हणून. आमचं म्हणजे दुसरं चालू होतं बघणं. बर, आता 3 प्रश्न विचारणार आहे. तुमच्या घराशी संबंधितच गोष्टी आहेत. पहिल्या प्रश्नाला 100 रुपये, दुसऱ्या प्रश्नाला 200, तिसऱ्याला 300. 600 रुपये कमवू शकता तुम्ही, म्हणजे जिंकू शकता. किती दिवस झाले अशी कमाई केली नाही स्वतःहून? लग्नानंतर नाही केली. लग्नाच्या आधी सर्व्हिस करत होते तेव्हा. त्यानंतर ही पहिलीच? हो, पहिलीच. बघा, म्हणजे होम मिनिस्टर काय काय संधी देतो तुम्हाला. पहिला प्रश्न, फ्रीजच्या कप्प्यात चावींचा जुडगा ठेवलेला आहे, त्यात किती चाव्या आहेत? 4 चाव्या. नाही, उत्तर चुकलेलं आहे. 5 चाव्या आहेत वहिनी. दुसरा प्रश्न, मिस्टरांच्या मोठ्या बहिणीचं संपूर्ण नाव काय? स्नेहल नितीन गुदगे किंवा रेखा नितीन गुदगे. स्नेहल. स्नेहल हे उत्तर बरोबर आहे. हे 100 रुपये. तिसरा आणि शेवटचा प्रश्न, ऍक्सिडेंटला मराठीत काय म्हणतात? अपघात. अपघात. किती सोपं हे आहे नाही का वहिनी? खरं तर हे 200 रुपये आणखी तुम्हाला मिळतात. एकूण 300 रुपये वहिनींनी या फेरीमध्ये जिंकलेले आहेत. आता पाहूया राऊत वहिनी किती रुपये जिंकताय, त्यांची ओळख करून घेऊया. नाशिक शहरामधल्या गंगापूर रोड इथल्या विश्वनाथ पार्क मध्ये राहणाऱ्या
सौ हेमलता योगेश राऊत वहिनींना आपण भेटणार आहोत. बघूया वहिनी किती बक्षिसं जिंकतायत. नमस्कार वहिनी. नमस्कार. संपूर्ण नाव? हेमलता भाऊराव गायकवाड. हे माहेर कुठलं? माहेर भुसावळचं. भुसावळचं. हो. मग इकडचं नाव काय? इकडचं हेमलता योगेश राऊत. बरं, नाव तेच आहे. हो. भुसावळ जळगावच्या जवळ. जळगाव जिल्ह्यामध्ये भुसावळ तालुका. कधी झालं लग्न? 17 फेब्रुवारी 2009. आत्ता म्हणजे आत्ताच, अजून परवा? नाही परवा नाही, 8च महिने पूर्ण झाले. म्हणजे तेच हो परवा. गावाकडे नाही का म्हणतात ए इकडेच आहे 10 मैलावर, इकडच म्हणजे 10 मैल इकडेच असतात. असं नसतं, इकडेच आहे. लव्ह मॅरेज अरेंज मॅरेज? अरेंज मॅरेज. कोणी केलं अरेंज? असंच रिलेटिव्ह मध्ये मध्यस्थी होते आणि मग आम्ही फोटो थ्रू यांना फोटो दिला होता आणि मग हे घरी बघायला आले होते आणि मग कांदा पोहेचा प्रोग्राम झाल्यानंतर मग होकार दिला. काम काय करता? आता सध्या मी घरीच छोटे छोटे प्रोजेक्ट डेव्हलप करते. म्हणजे काय? सॉफ्टवेअरशी रिलेटेड. माझा MSc कम्प्युटर सायन्स झाला आहे. त्या रिलेटेड मी इथे जे लँग्वेजेस असतात त्यावर प्रोजेक्ट डेव्हलप करते. बरं, नमस्कार. संपूर्ण नाव? योगेश मुरलीधर राऊत. तुम्ही काय करता? मी ब्रांच मॅनेजर म्हणून आहे ब्रँड कम्प्युटर एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेडमध्ये. कम्प्युटरमध्ये? हो. म्हणूनच कम्प्युटरशी संबंधित हां. मुद्दा असं ठरवलं होतं? नाही, बाय डिफॉल्ट म्हणजे तसं नातं आलं त्यामुळे मग मी विचार केला की चांगली जोड जमेल, त्याच्यामुळे मग मी विचार केला. त्याच्यामुळे विचार केला. बरं, ओळख करून द्या ना सगळ्यांची. हो. हे माझे मिस्टर अर्थात. योगेश मुरलीधर राऊत आणि ह्या माझ्या आई म्हणजे सासूबाई बरं. आणि ही माझी मम्मी. नमस्ते. ह्या माझ्या मोठ्या जाऊ नमस्ते. आणि हे दोन्ही माझे पुतणे, हे त्यांचे मुलं आणि ह्या आत्या आणि तो पण भाऊ. नमस्ते नमस्ते नमस्ते. खेळाला सुरुवात करूया. बघूया आज तुम्ही किती रुपये, किती बक्षिसं जिंकता. ओके. नाशिक कसं वाटतं? छान वाटतं. थंड हवेचं ठिकाण आहे, म्हणजे थंड खूप आहे. तिकडे एवढं थंडी नव्हती. डोकं शांत राहतं का? हो. हे अर्थात आणखी 2 वर्षांनी तुम्हाला विचारायला पाहिजे लग्नाच्या, नाही का? पण या 8 महिन्यात कधी काही वाद झाला छोटासा तरी? नाही, काहीच नाही. नाही झाला. चिडचिड? चिडचिड नाही, कारण माझा स्वभाव शांत आहे. त्यांचं थोडंफार असलं तरी होऊन जातं मॅनेज, पण अजून तर एवढा वाद तरी नाही झाला. नाही. कोण कोण राहतं इथे? आम्ही दोघंच राहतो. अच्छा. 3 प्रश्न आहेत. 3 प्रश्नांना मिळून 600 रुपये तुम्ही मिळवू शकता, जिंकू शकता. बघूया तुम्ही किती रुपये जिंकताय. पहिला प्रश्न. आतल्या कपाटावर एक पोस्टर आहे, त्यात बाळांचे चेहरे आहेत. ते किती आहेत? 3. कधी काल मोजले? हो. तयारी तर करावीच लागते. तयारी तर करावीच लागते. हे 100 रुपये तुमचे आहेत वहिनी. दुसरा प्रश्न. तुमच्या मिस्टरांचा मराठी सिनेमातला आवडता हिरो कोण? मकरंद अनासपुरे. वहिनी उत्तर चुकलेलं आहे. मकरंद अनासपुरे आजचा हिरो असा आहे जो सगळ्यांना आवडतो, पण मिस्टरांचा आवडता हिरो आहे लक्ष्मीकांत बेर्डे. तिसरा आणि शेवटचा प्रश्न. प्रिंटिंग प्रेसला मराठीत काय म्हणतात? छापखाना. छापखाना. हे उत्तर बरोबर आहे. हे आणखी 200 रुपये, एकूण 300 रुपये वहिनींनी मिळवलेले आहेत. आपण आहोत फुटाणे वहिनींकडे. काय हो, या म्हणतात की यांना बघितल्यानंतर 40 मुली पाहिल्या म्हणे तुम्ही? हा, पाहिलं. एक आमच्या आईंची इच्छा होती की भरपूर मुली पाहून घ्यायची. त्यांचे पण जरा इच्छा पूर्ण करायची असतात, पण शेवटी ते विचार करून करून शेवटी मग मी परत वर्ष. पण 40 मुलींपैकी कोणीच असं नाही का वाटलं की समजा आता समजा असं झालं असतं की पहिली मुलगी ही पाहिली, त्यानंतर 40 मुली पाहायला गेलात, मनात ही मुलगी आहे, आपण 40 पाहून नको 30 म्हणेपर्यंत इथं ठरलं साखरपुडा झालं असतं तर? नाही, तसे 1-2 शॉटडाऊन झाल्या होत्या, पण शेवटी मग मी वर्षाकडेच आलो. एकदा डोळ्यात बघितलं होतं. बरोबर. मुख्यमंत्री व्हायचं झाल्यास वर्षा बंगल्यावरच यावं लागतं. तिथेच येणं बरोबर होतं. कधी तुमच्यामध्ये काही नोकझोंक कधी असं झालं? राग थोडासा? थोडंफार चालत असतं, पण ते रिक्वायर्ड आहे. रिक्वायर्ड आहे थोडा. का बरं? मग त्याच्यानंतर जे परत आपण एकत्र येतो. बरोबर आहे. मला असं वाटतं की भांडणं ही केलीच पाहिजे, नाही का? पुजारी म्हणतो हा एकमेकांबरोबर भांडणार नाही, बायकोशी नाही तर तुझ्याशी बायकोशीच भांडणार नाही. फक्त भांडण केल्यामुळे मला असं वाटतं की सगळं जे मनातलं ते निघून जातं. पण भांडण केल्यानंतर पुन्हा कोणीतरी चूक असो वा नसो पडती बाजू घेऊन एकत्र यायला, कारण शेवटी तो संसार असावा असं मला वाटतं. आता संसारातली आणखी एक गोष्ट तुम्हाला करायची आहे. या लिस्टमध्ये 5 वस्तू आहेत. ही लिस्ट वहिनींकडे मी देणार आहे. वहिनी पहिली वस्तू वाचतील, तुम्ही पळायचं आहे, ती वस्तू घेऊन यायची आहे, वहिनींच्या हातात द्यायची आहे. त्यानंतर ती वस्तू मिळाल्यावर तुम्ही दुसरी वस्तू सांगायची आहे. ती मिळाली की मग तिसरी, मग चौथी, मग 5वी. ओके. वहिनी चला. किसनी.
किसनी ट्रे मध्ये ट्रे मध्ये आहे. ट्रे मध्ये किसनी किसनी आहे. ट्रे मध्ये मिळाली. हा लिपस्टिक बेडरूम मध्ये मिररच्या इथे बेडरूम मध्ये लिपस्टिक मिररच्या इथे त्यांचा कधी संबंधच येत नसेल लाव. लिपस्टिक ते कसं लावतात. पांढरे तीळ स्टीलचा डब्बा ट्रॉलीचे ते वरती ठेवलाय वरती एकच डब्बा आहे स्टीलचा. वरती ठेवलाय तीळ पांढरे तीळ स्टीलचा डब्बा स्टीलचा डब्बा. लवकर लवकर खाली वेळ. स्टीलचा डब्बा कांदा मिठाच्या वगैरे खोबरं आणि ते तीळ तो नाही स्टीलचा डब्बा स्लीम आहे असा मोठा स्त्री मोठा. मोठा अरे बापरे. पांढरे तीळ खाली ट्रॉली आहे ना ते तिला पगार गेला. लवकर लवकर पांढरे तीळ. हा मनुका फ्रीज मध्ये काचेची बाटली आहे. काचेची बाटली. हे काय आलं फ्रीज मध्ये आलं लवकर का? लवकर पटकन आलं. पटकन आलं. वाटीमध्ये आलं, वाटीमध्ये वाटीमध्ये हा 4च वस्तू आल्या त्यामुळे 200 गुणिले 4 800 रुपये. पण आणखी 200 आणि बोनसचे 500 गेले. हरकत नाही. 100 200 300 400 500 600 700 आणि हे 800 रुपये वहिनी तुम्हाला मिळतात. थँक्यू